तर हा राडा आज मुंबईमध्ये नेमका का झाला, अशी काय कारणं होती की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते इतके आक्रमक झाले, पाहूयात या रिपोर्टमध्ये। ही धुमश्चक्री कुठल्या आखाड्यातली नाही, तर भाजप आणि ठाकरे सेनेतील हा तुफान राडा झाला तो वरळीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये। गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल सेंट रेजिसमध्ये ठाकरे सेनेची युनियन कार्यरत आहे। मात्र आता भाजपनेही सेंट रेजिस हॉटेलमध्ये युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न करत बॅनर लावला आणि तिथंच वादाची ठिणगी पडली। ठाकरे सेनेनं थेट भाजपचं पोस्टर फाडून फेकलं। ठाकरेंच्या कामगार सेनेनं भाजपचा बॅनर फाडून टाकल्यानं मोठा तणाव निर्माण झाला। मात्र भाजप सत्तेचा गैरवापर करून घुसखोरी करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेनं केला। तुम्ही बघितलं सत्तेचा किती माज आहे। बोर्ड लावताना लपून लावला, तुमच्याकडे जर ताकद होती समोर लावायचं ना। अरे आम्ही अंगावर घेतलं, पळाले, पळ कुठे ते सगळे। हे काम त्याची शिवसेनेशी लढणार, ही शिवसेना बाळासाहेब उद्धव साहेब आदित्य साहेबांची आहे। ही मराठी माणसाची शिवसेना आहे, धरल्या मारलेल्यांची शिवसेना नाही। हा प्रत्येक सैनिक अंगावर गेलेलाच आहे, चलायला तयार आहे। ही शिवसेना वळली आदित्य साहेबांची आहे आणि शिवसैनिकांची आहे, भारतीय कामगार सेनेची आहे। फक्त सेंट रेजिसच नाही, तर ठाकरेंच्या कामगार सेनेची ताकद कुठे कुठे आहे पाहूया। पंचतारांकित हॉटेल, विमानतळ, शासकीय आणि निम शासकीय संस्था, MTNL, बँकिंग क्षेत्र, विमा कंपन्या, रुग्णालय, खासगी कंपन्या आणि कुरिअर सर्व्हिसेस। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरेंच्या शक्तीस्थळावरच घाव घालण्याची रणनीती भाजपनं आखली आहे। आधी वांद्र्यातल्या ताज लँड्स एंड आणि आता सेंट रेजिसमध्ये झालेला राडा याच रणनीतीचा भाग असल्याची चर्चा आहे। हॉटेल्स आणि एअरपोर्ट ही ठाकरे गटाची ताकद मानली जाते। मात्र आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदे सेनेनं नेमकी हेच ठिकाणं लक्ष करायलाही सुरुवात केली। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना हा संघर्ष आणखीन तीव्र होणार एवढं मात्र निश्चित। वैदेही काणेकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। तर या राड्यावरून ठाकरे सेना आणि भाजपनं आता प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत, पाहूया। आम्ही याचा निषेध करतो। एवढंच जर त्यांना जर वाटत असेल, कामगारांचा जर वाली म्हणून घेऊन ते काम करायची भूमिका घेत असेल, तर कामगारांच्या या कायद्याच्या विरोध त्यांनी केलं पाहिजे। ते न करता दुसऱ्या बाजूला जिकडे जिकडे संघटना आमची आहेत तिकडे अशा प्रकारे जर घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर भारतीय कामगार सेना त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही। युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी, पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही। ती कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही, त्यावर कारवाई होईल। युनियन कशा करता काढायची, तर कामगारांच्या हिताकरता काढायची, पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल।